आज पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने या सासवड जेजुरी महामार्गावरती असलेला टोल नाका हा या भागातील भूमिपुत्रांना आणि स्थानिकांना त्या ठिकाणी संपूर्ण टोल माफी व्हावी यासाठी पुणे जिल्हा युवक काँग्रेस आणि पुरंदर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले. या भागातील शेतकरी असतील किंवा अल्पव्यावसायिक असतील, मजूर असतील किंवा येणारे जाणारे अनेक लोक या तालुक्यातील नोकरीनिमित्त असतील, व्यवसायानिमित्त पुणे शहरामध्ये जात असतात. त्यासाठी ही टोल माफी ही जाचक आणि अन्यायकारक आहे आणि ही टोल माफी संपूर्ण या तालुक्यातील सर्व भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना, रोजगार युवकांना त्या ठिकाणी माफ व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. त्यासाठी प्रचंड असा प्रतिसाद या भागातील लोकांचा या आंदोलनाला मिळालेला आहे. सध्या तात्पुरती टोल माफी ही स्थानिकांना मिळाली आहे मंगळवारपर्यंत. मंगळवारनंतर जे असेल ते कळवण्यात येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? मंगळवारपर्यंत जरी टोल माफी मिळाली असेल तरी भविष्यकाळामध्ये कायमस्वरूपी टोल माफी व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना किंवा या तालुक्यातील सर्वच नागरिकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी काँग्रेसची असेल. या ठिकाणी आज पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून बेलसर टोल नाक्यावरती सकाळी आंदोलन करण्यात आलेलं आहे. जे भूमिपुत्र आहे, स्थानिक लोक आहेत, त्यांना ही टोल माफी झालीच पाहिजे अशी आमची मागणी काँग्रेस पक्षाकडून आहे. जर टोल माफी झाली नाही तर याच्यापेक्षा अधिक तीव्र आणि टोलचा झोल बंद झाला पाहिजे. आज स्थानिकांना टोल माफी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून आहे. आणि अजूनपर्यंत दिवे घाटाच्या खाली रोडचं काम चालू आहे. म्हणजे सद्यस्थितीत रोड नादुरुस्त आहे, तरीसुद्धा टोल चालू करण्याची प्रशासनाने घाई केलेली आहे. तर तो टोल जोपर्यंत रोडचं काम तयार होत नाही तोपर्यंत हा टोल बंद झाला पाहिजे अशी पण आमची मागणी आहे या माध्यमातून. ज्यावेळेस हा महामार्ग सुरू करण्यासाठी गडकरींनी आदेश दिले होते त्यावेळेस माऊलींसाठी सेवेसाठी किंवा वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा रोड चालू करण्यात आला होता असं सांगितलं गेलं होतं. मात्र आता टोलचा बोजा स्थानिकांवर होतोय. काय वाटतंय? हा टोल नाका मी जे संजय कदम साहेब आहेत त्यांच्याशी पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे काँग्रेसच्या माध्यमातून. आमचं म्हणणं होतं की टोल नाका तुम्ही पुरंदर तालुक्याच्या बाउंड्रीवरती न्या, म्हणजे पुढं न्या. जेजुरीनंतर जो जेजुरीचा भाविक वर्ग आहे त्यांना पण हा बुरदंड सोसायला लागतो आणि तालुक्यातील जो शेतकरी आहे, कष्टकरी वर्ग आहे, त्यांना रोज काही ना काही कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी सासवडला जावं लागतं. अशा ठिकाणी एक कागदपत्र काढायचं म्हणलं तरी त्यांना 105 रुपये टोल भरून जावं लागणार आहे. यामुळं ही टोलचा झोल आहे ना बंद झाला पाहिजे. स्थानिकांना टोल माफी मिळाली पाहिजे ही आग्रही मागणी आमची. विठ्ठलाचं दर्शन असेल किंवा मल्हारचं दर्शन असेल आता खर्चिक वाटतंय वारकऱ्यांना. नक्कीच हे म्हणजे भाविक भक्तांना या टोलमुळं 100% त्याचा बुरदंड भक्तांवरती पडलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की गाड्यांची लाईन बघा किती लागलेली आहे, म्हणजे जाम झालेलं आहे पाठीमागं. इतक्या म्हणजे एक व्यवस्थित बनवलेला पण नाही टोल, व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट नाही आहे, त्यामुळं ट्रॅफिक पण जास्त प्रमाणात होतं आहे. त्यामुळे हे बंद झालं पाहिजे, स्थानिकांना टोल माफी मिळाली पाहिजे. हा पालखी महामार्ग आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रस्त्यानं जात असते. पालखी महामार्गाच्या बरोबरीनं जेजुरी हे खंडोबा महाराष्ट्राचं दैवत आहे. या सगळ्या पातळीमध्ये ही टोलची जी अलाइनमेंट आहे का, ही जी जागा आहे, ही जागा मुळात चुकीची आहे. या ठिकाणी पालखी महामार्गासाठी कुठल्याही वाहनाला टोल नाही लागला पाहिजे. कारण राज्यातून या मार्गानं जाणारी जी वाहनं आहेत स्थानिकांना तर टोल नाही लागला पाहिजे, परंतु पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या माणसांना सुद्धा, वाहनांना सुद्धा टोल नाही लागला पाहिजे. शेतकरी आत्ता पुरंदर तालुक्यात माल घेऊन सासवड जेजुरी या ठिकाणी जाताना त्याला 105 रुपये जाणं, 105 रुपये येणं या दोन्ही पद्धतीचा टोल लागतो. हा अतिशय अन्यायकारी आहे. कारण भाजपा सरकार, आत्ताचं सरकार हे लुटारू आहे. शेतकऱ्यांच्या असेल, कष्टकऱ्यांच्या असेल, कामगारांच्या असेल, आज आपण पाहतोय गाडी घेताना पण टोल आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचा टॅक्स जर याचा विचार केला तर तुम्ही वन टाईम टॅक्स म्हणता आणि या पद्धतीचे टोल त्या ठिकाणी लावून नागरिकांची पिळवणूक, लूट करता, हे अतिशय अन्यायकारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही टोलमाफी नाही झाली, पुरंदर तालुक्यातील लोकांना, वाहनधारकांना टोलमाफी नाही झाली तर पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेसच्या वतीनं टोल नाका फोडण्यात येईल असं आम्ही जाहीरपणे या ठिकाणी मांडतो.